नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेला आहे, संख्या किती आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे, यासाठी नियम अटी काय-काय आहेत, ही पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये किती जागा उपलब्ध आहेत याची पण माहिती घेणार आहोत. यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामा निघेल आणि त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर यासाठी प्रथमतः आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. कारण ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामे निघेल त्यावेळी लगेच मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवू शकेन. आपण सबस्क्राईब न करता फक्त कमेंट केला तर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आता मित्रांनो हा जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेला आहे तो पाहूया. यासाठी नियम अटी पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक मी महत्त्वपूर्ण माहिती सांगतो. ज्यांना आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचे आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. कारण 27 मार्च 2025 ला जो शासन निर्णय निघाला होता, या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक गावामधील जे आपले सरकार सेवा केंद्राची संख्या होती ती दुपटीने वाढणार आहेत. यामुळे भरपूर लोकांना आता नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, MSIT पूर्ण नसेल तर MSIT पूर्ण करून ठेवायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन नसेल तर ते काढून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे CSC ID नसेल तर CSC ID काढून ठेवा. टेक एक्झाम द्यायचं आहे, CSC ID काढून ठेवा. त्यांना प्राधान्य असणार आहे मित्रांनो. हे जर तुम्ही काम केलात तर आपल्याला नक्की आपले सरकार सेवा केंद्र मिळू शकेल. मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगलमध्ये yavathmal.gov.in हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे आणि खाली आल्यानंतर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 हे दिसेल आपल्याला बातम्या व अद्यतनमध्ये. त्यानंतर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर जाहिरात दिसेल. या ठिकाणी संचिकेमध्ये यायचं आहे. पहिलं जाहिरात पाहण्यासाठी पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्या समोर PDF ओपन होईल. मित्रांनो एक आपल्याला विनंती करतो, आपण घाई गडबडीमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. सर्व माहिती एकदा दोनदा व्यवस्थित वाचा, मग नंतर फॉर्म भरून अर्ज करा. कारण एकदा आपण फॉर्म भरताना काही चुका केलात तर आपल्याला केंद्र तर मिळणारच नाही, पण नंतर पश्चाताप मात्र होऊ शकेल. यासाठी व्यवस्थित फॉर्म पहा, परिपूर्ण माहिती वाचा, त्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरून तुम्ही जमा करू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण जी माहिती आहे, जाहिरात आहे, एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सोबत अर्जासोबत सादर करायचे पुरावे, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्र, किमान 12वी पास पाहिजे. त्यानंतर अर्जदार MSIT असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर मित्रांनो केंद्राची ठिकाणची कर पावती स्वतःची असल्यास कर पावती जोडा. भाडे तत्वावर असेल तर भाडे करार जोडणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असावे, हे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर अटी व शर्ती पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता एकदा परिपूर्ण वाचून घ्या. त्यानंतर आपण काय करूया, आता पुढील शहरी भागासाठी ज्या रिक्त जागा आहेत त्याची माहिती घेऊया. यासाठी हा दुसरा PDF ओपन करून घ्यायचा आहे. हा पूर्णपणे आपण एकदा पहा. आपल्या शहरामध्ये यवतमाळ शहरामध्ये जी जागा उपलब्ध आहेत झोन वाईज किंवा वार्ड वाईज, त्याप्रमाणे हे एकदा वाचून घ्या. आपल्या वार्डमध्ये जर उपलब्ध जागा असेल तर आपण अर्ज करू शकता. हे झाले मित्रांनो शहरासाठी. यामध्ये मित्रांनो एक टोटल आकड्यासाठी काय अडचण येतं, या ठिकाणी पूर्ण टोटल एकूण संख्या द्यायला पाहिजे होतं. या ठिकाणी देण्यात आलेलं नाही, त्यामुळे आपल्याला एकूण संख्या कळायला थोडी अडचण येत आहे मित्रांनो. त्यानंतर आपण ग्रामीण भागासाठी पाहूया. ग्रामीण भागासाठी भरपूर संख्या आहे मित्रांनो. आपण जर हे एकदा पाहायला गेलात ना, एकूण 42 पान आहे. त्यामध्ये भरपूर संख्या, माझ्या हिशोबाने काहीतरी हे 1000च्या आसपास ही संख्या असू शकेल मित्रांनो. आणि आपल्याला कन्फर्म कळायला तयार नाही मित्रांनो. का म्हणजे या ठिकाणी एकूण द्यायला हवं होतं पण एकूण या ठिकाणी दिलेलं नाही. अशी एकूण भरपूर जागा
उपलब्ध आहेत मित्रांनो, सर्वांना आपले सरकार सेवा केंद्र मिळू शकेल. आता काय करायचं आहे मित्रांनो, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे पाहूया. अर्ज करण्यासाठी अर्ज व स्वयं घोषणा पत्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पूर्ण हे फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आधार क्रमांक, आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्र जे असेल सगळे टिक मार्क करा. त्यानंतर खाली आल्यानंतर पूर्ण एकदा वाचायचं आहे बरं का मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, सर्व कागदपत्रावरती सेल्फ अटेस्टेड करणं अपेक्षित आहे. जी झेरॉक्स प्रती आहेत त्याच्यावरती तुमचं सही आणि तारीख टाकून द्यायचं आहे. त्यानंतर हे फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सही करायचं आहे, नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे. यामध्ये फोटो बिटो सगळं जोडून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, परिपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचे आहेत, फॉर्म भरायचा आहे आणि आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते सर्व भरून त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड करून आपल्याला या पत्त्यावरती जमा करायचं आहे. 2रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, ई गव्हर्नन्स विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे 16/6/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करायचं आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा, हे अर्ज जे आहे 16 तारखेपर्यंत जमा करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो व्यवस्थित हे फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करतो, पूर्ण माहिती वाचा, पूर्ण अटी काय काय आहेत, नियम काय काय आहेत, त्याप्रमाणे आपण त्याची परिपूर्ण माहिती घेऊन अर्ज करा. नक्की आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळून जाईल मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, जर या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याची जाहिरात निघाली नसेल तरी सुद्धा काही अडचण नाही. ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल आणि त्याची माहिती लगेच आपल्याला जर पाहिजे असेल तर काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. कारण ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल लगेच तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचून त्याची माहिती मी देईन मित्रांनो. व्हिडिओला एक अवश्य लाईक करा आणि सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.